Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पवई अपहरण केसमध्ये रोज नवीन नवीन उलगडे होत आहेत आणि आज तर एक नवीनच किस्सा समोर आलेला आहे आणि तो म्हणजे तो किस्सा नेमका काय आहे तो जाणून घेऊया. अभिनेत्री रुचिता जाधव आता आपल्या सोबत आहे की कदाचित काल तुझंच अपहरण झालं असतं किंवा तू सुद्धा त्या लोकांसोबत असतीस. मला सांगायला हवं की जी काल काही अपहरणची जी काही घटना घडली त्याच्याशी रिलेटेड रुचिता असती आणि ती सुद्धा तिथे असती. ते नेमकं काय आहे आणि याचा मास्टरमाइंड रोहित आर्य हा नेमका तुझ्यापर्यंत कसा पोचला. खरं तर ह्या आपण पहिल्या घटनेबद्दल बोलूया की जर समजा त्या घटनेच्या इथे जर तू असतीस तर खरंच तू तिथे असतीस का, जर तू तिथे पोचली असतीस का, कारण तुला सुद्धा ऑडिशनला बोलवलं होतं. त्यांनी ना मला अजय मीटिंगला बोलवलेलं. त्यांनी ऑडिशन हा शब्द कधीच वापरला नव्हता. तो मला बोललेला की आमचं फोनवर नरेशन झालेलं आणि तो मला बोललेला की जे म्हणजे कमर्शियल्स मग अजून कोण कोण इन्वॉल्ड आहे काय ते आपण मीटिंगमध्ये आय विल लेट यू नो. आणि तो मला बोललेला की मी मुलांचे ऑडिशन्स घेत आहे. तेव्हा तर तुम्हाला अजून जेन्युइन वाटतं ना की अरे आज एवढा महाराष्ट्रभर मुलं येणार आहेत ऑडिशन द्यायला आणि मग तुम्ही तिथे मीटिंगला चालला तिकडे तो अजून तुम्हाला नरेशन देऊन एक्झॅक्टली सांगणार आहे कसं आहे काय. तर मला एक खूप सगळं जेन्युइन वाटलेलं की ओके जेन्युइनली हा बोलवतोय. आणि मी ना थोडी उत्साही कलाकार आहे, म्हणजे मी खूप मला जर स्टोरी आवडली तर आपण रिहर्सल करू आपण हे करू. आणि तो मला हे पण बोललेला की जर तुला सगळं पटलं तुझ्यानुसार तर आपण डेफिनेटली मॉक शूट करू. तुझं म्हणजे तू कुठल्या रोलमध्ये चांगली वाटतेस, टीचर म्हणून का तू ते पेरेंट म्हणून आपण ते फिगर आउट करू. तर मला कुठेतरी असं वाटतं की मी जेन्युइनली अडकले असते या सिच्युएशनमध्ये. पण तुला त्याने ती स्टोरी नरेट केली होती तुला फोनवर ना, तू कधीच त्याला भेटलेली नाही आहेस मला वाटतं. मी त्याला 2010 का 11 साली एकदाच फक्त स्टुडिओमध्ये भेटलेले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. मला खूप फेंट मेमरी आहे त्याची, पण मी कधी पण ऑफकोर्स इंडस्ट्री छोटी असल्यामुळे अजय यू नो हू इज डुईंग वॉट की कोण आता कोण काही ना काही काम करतच आहे. म्हणजे असं नाही की कोण काम करत नाही, काही ना काही आपल्याला कळतं. सो पण तुला ती स्टोरी नरेट केली ती नेमकी स्टोरी काय होती का हीच स्टोरी होती? हीच स्टोरी होती. त्यांनी फक्त मला उदाहरण वेनेसडे या चित्रपटाचं यासाठी दिलेलं कारण का त्या चित्रपटामध्ये तो जो कॉमनर असतो जो सिव्हिलियन असतो तो आपल्या डिमांड्स गव्हर्नमेंटपर्यंत पोचवायला हा मार्ग ब्लॅकमेलिंगचा मार्ग म्हण किंवा वॉट एव्हर जो मार्ग होता तो त्यांनी केलेला. आणि जेव्हा तुम्हाला एवढा मोठ्या चित्रपटाचं उदाहरण मिळतं तेव्हा कुठलाही कलाकार एक्सायटेड होतो. तर त्यांनी मला ही स्टोरी सांगितलेली की एक कॉमन माणूस ज्याला त्याचे काय शिकायत आहेत सिस्टमकडनं आणि त्याला त्याची बात आपलं म्हणणं पुढे पोचवायचं आहे. तर त्यामुळे तो मुलांना किडनॅप करतो, त्यांना हॉस्टेज ठेवतो आणि त्याच्यानंतर मग तो सांगतो की मला हे पाहिजे असं झालं माझ्याबरोबर. त्याची स्टोरी सांगतो. तो मला हेही बोललेला की तो आतंकवादी नाही आहे, तो खूप चांगला कॅरेक्टर आहे. आणि मला असं वाटलेलं की अरे हा इतकं भारी त्या कॅरेक्टरबद्दल मला नव्हतं माहिती स्वतःबद्दल बोलतोय. मला असं वाटतं की अरे बिईंग अ प्रोड्युसर कारण तो प्रोड्यूस करणार होता शो पिक्चर. तर बिईंग अ प्रोड्युसर पण तो एवढा इन्व्हॉल्व्ड आहे. तर ॲज अ कलाकार मला असं वाटलं होतं की अरे ग्रेट. तरी मी त्याला बोललेलं की विचार करून तुला मी सांगते. तुम्हाला बोललेला की रुचिता आपण ना मीटिंग करू आणि अजून डिटेलमध्ये आपण कमर्शियल्सवर बाकी सगळ्या गोष्टींवर बोलूयात. मी त्याला बोललेले हिरो कोण आहे काय आहे. तुम्हाला बोललेलं लहान मुलं हिरो आहेत. हे पण झालेलं माझं बोलणं. बोललेलं ठीक आहे आपण भेटून बोलूयात. आणि मी विसरून गेले अजय त्यानंतर. ही मेसेजेस मी 20 ऑक्टोबरला मेसेज आहे हॅपी दिवाळी त्याला मी काही रिप्लाय केला नाही. 23ला तरी मला मेसेज केला की 27, 28 का 29 कधी भेटायचं. मी बोले 28 तारखेला भेटू. त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की उद्या तू किती वाजता पोचतेस आणि ते हे लोकेशन आहे. मी त्याला मेसेज केला की हे रोहित माझ्या फादर इन लॉ बरोबर असं असं झालेलं आहे आणि माझे जे सासरे आहेत राजेंद्र माने ते HN रिलायन्समध्ये ॲडमिट होते. तर आवाज आहे की मला तिथे जास्त प्रायोरिटी द्यायची आहे तर मी नाही येऊ शकणार. इम्पॉसिबल त्याला बोललेलं की मी येणं ॲब्सल्युटली इम्पॉसिबल येणं. मी तुला 15 नोव्हेंबर नंतर भेटेन बिकॉज आय वॉज ट्रॅव्हलिंग अब्रॉड ऑल्सो आणि बट दिस ऑल डिपेंड्स ऑन माय फादर इन लॉज हेल्थ कंडिशन. त्याच्यावर त्यांनी मला रिप्लाय दिलेला की ओके नो वरीज टेक केअर.
बस एवढंच शेवटचं होतं. पण तुझे जितके काही मेसेज झाले असतील, जे काही 10-15 मेसेजेस झाले असतील, त्याच्यातनं तुला असं काही जाणवलं होतं त्याचे इंटेन्शन काही वेगळे आहेत, किंवा तुला असं जाणवलं की उद्या जाऊन हे एवढं काहीतरी होईल की हा असं काहीतरी करेल, असं तुला त्याच्या बोलण्यात काही विम्झिकल वगैरे अशा काही गोष्टी वाटल्या होत्या? कारण आपल्याला जनरली तुम्हाला अभिनेत्रींना थोडंसं कळतं की समोरचा माणूस मीटिंग करायला येत असतो, मेसेज करतो किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो, तेव्हा त्याच्या बोलण्यातनं किंवा त्याच्या मेसेजेसमधनं तुम्हाला काही गोष्टी कळत असतात. अशा काही गोष्टी तुला जाणवल्या होत्या? माझं जे काय बोलणं झालं ते फोनवर झालं, आमने सामने नाही. मला फोनवर कुठेच जाणवलं नाही की हा स्वतःचीच कथा मला सांगतोय जे तो करणार आहे. हे मला कुठेच जाणवलं नाही. इनफॅक्ट मला त्याचं असं वाटलं काय डेडिकेशन या माणसाचं यार, त्याला प्रत्येक इमोशन्स तो मला सांगतोय की कॉमन मॅन. ते एक असतं ना की तुम्हाला, मग त्यांनी 10 वेळा सांगितलं नाही कॉमन मॅन, पण त्याच्या एका ह्याच्यावरनं तुम्हाला ते जाणवतं फोनवर. मला कुठेच जाणवलं नाही. ही वॉज एक्सिलेंट ॲट हिज लँग्वेज. मग तो, म्हणजे मी इंग्लिशमध्ये फार फ्लुएंट आहे, तो इंग्लिशमध्ये एक्सिलेंटली बोलत होता, तो मराठीत सुंदर पद्धतीने बोलत होता, हिंदीमध्ये तो, म्हणजे असं कुठे मला जाणवलं नाही की ही इज अ मेंटली चॅलेंज पर्सन. काहीच नाही यार, काही म्हणजे काहीच नाही. आणि तो स्वतः करणार तर त्याहून मला वाटलं नाही. पण ही सगळी घटना जेव्हा तुला काल संध्याकाळी कळली असेल, तेव्हा तुला जरा धक्काच बसला असेल ना की अरे आपण हे या माणसाशी एक 10 दिवसापूर्वी बोलत होतो, आणि जर समजा आपले सासरे बरे असते किंवा काही प्रॉब्लेम झाला नसता तर कदाचित त्या 17 जणांमध्ये मी पण 18वी असते. काय रिॲक्शन काय आली पहिली तुला जेव्हा हे कळलं? मी ना आज सकाळी मी ॲक्च्युली बघितलं, मी काल बघितलंच नव्हतं. कारण का म्हणून मी इंटरव्ह्यू पण खाली देते, घरी देत नाही आहे ते आजारी असल्यामुळे. तर सकाळी 7 वाजता मी जेव्हा ते बघितलं, मला जेन्युइनली वाटलं की तो, कारण का हे मी ऐकलेलं, मला वाटलं की तो पब्लिसिटी स्टंट आजकाल जे नवीन चालू आहे ते करते का काय. पण जेव्हा मला कळलं की दिस इज रिअली हॅपन्ड, मी फ्रीज झालेले आहे. आनंद माझे जे मिस्टर आहेत, ही केम आणि ही वॉज लाईक व्हॉट हॅपेंड. मी म्हणले की जस्ट चेक माय फोन. तोच रोहित आर्या, व्हॉट्सॲप पण चेक कर आणि ही न्यूज पण चेक कर, आणि हे सेम असेल तर मला प्लीज म्हणजे मला सांग. मग त्याने ते चेक केला, बोला दे आर द सेम पीपल. आणि आय वॉज शॉक्ड. म्हणजे जर हे झालं नसतं, म्हणजे जे काय HN रिलायन्सचं झालं आमच्या आयुष्यामध्ये झालं नसतं, तर मी आज डेफिनेटली तिकडे असते. आणि आय डोंट नो. म्हणजे दुर्दैवाने नाही म्हणता येणार, पण सुदैवाने, म्हणजे तुझ्या सासऱ्यांची तब्येत चांगलीच होऊ दे, पण एक सासऱ्यांचा आशीर्वाद होता की त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून तुला तिथे थांबावं लागलं. नाहीतर आत्ता म्हणजे त्या घटनेमध्ये सुद्धा तू असतीस. पण या सगळ्या घटनेनंतर जेव्हा तू हे सोशल मीडियावरती शेअर केलंस, ते आमच्यापर्यंत पोचलं, लोकांपर्यंत पोचलं, मुंबई पोलिसांनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का की हे जे काही पुरावे आहेत ते आमच्याकडे द्या, हे जे काही मेसेजेस आहेत, असं काही तुझ्याशी संपर्क? नाही, अजूनपर्यंत तरी असं काहीच नाही आहे. आणि केला तरी आय एम फुल हॅपी टू कॉपरेट. कारण का आज कोणाचा तरी म्हणजे त्याची स्टेट ऑफ माइंड रोहित आर्याची काय होती कोणालाच माहीत नाही आहे. आणि खरंच त्याला प्रॉब्लेम होता नाही होता हा पण एक खूप मोठाच प्रश्न आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं जर थोडंफार पण कॉन्ट्रीब्युशन मी करू शकले आपल्या सिस्टमसाठी तर मी हॅपीली करीन. पण मला शेवटचा हा प्रश्न विचारायचा आहे, कारण मुळात या क्षेत्रात येऊ इच्छिणार आहे, कारण तुम्ही इतके वर्ष काम करताय, त्यामुळे तुम्हाला तो एक्सपिरियन्स झालेला असतो की मीटिंग कशा कराव्यात, कसं लोकांना अप्रोच व्हावं. पण या क्षेत्रात येणाऱ्या ज्या काही मुली असतील किंवा मुलं पण असतील, ह्यांना तू काय सांगशील की कसं डील करावं, कसं अप्रोच व्हावं, कसं कोणाला भेटावं किंवा भेटू नये? कारण ही जी मुलं होती ती पण काही नांदेडमधून आलेली मुलं होती, लहान मुलं होती, त्यांनासुद्धा काही माहिती नसेल ही गोष्ट, त्यांनासुद्धा सांगितलं होतं की ऑडिशन घेतली जाणार आहे. तर असे अनेक स्टुडिओज आहेत, आपणही बघतो मुंबईमध्ये फेक स्टुडिओज इतके आहेत, अनेक निर्माते फेक आहेत, अनेक लोक सांगतात की आम्ही तुला कामं मिळवून देऊ. तुझ्या एक्सपिरियन्सने, तुझ्या अनुभवाने प्रेक्षकांना किंवा त्या मुलांना काय सांगशील की तुम्ही कसं अप्रोच व्हा, कसं लोकांपर्यंत? पहिली गोष्ट तर ना, तुमचे जर कनेक्शन्स नसतील इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला कळणारच नाही की समोरचा व्यक्ती जेन्युइन आहे की नाही आहे. मला आश्चर्य याचं वाटतं की मला माहिती होतं की हा जेन्युइन आहे, तरी हा असा निघाला तर हा नशिबाचा भाग आहे. ह्याला आपण काहीच करू शकत नाही, तो वागणारच होता असं. आणि मी फक्त एवढंच सांगेन की जोपर्यंत तुम्हाला विश्वास पटत नाही, कोणाला तरी तुमच्या बरोबर ठेवा. मग ती आई बाबा असू देत किंवा एक गार्डियन असू दे,
कोणाला तरी बरोबर ठेवा तुमच्या सेफ्टीसाठी. बस मला फक्त एवढं. या घटनेमध्ये कॉन्ट्रोवर्सी पण होतीये कारण की तो जेन्युअन माणूस होता असं सगळेच जण सांगतात. ती मुलं सुद्धा जी ऑडिशन्सला आलेली होती ती सुद्धा सांगत होती की तो आमच्याशी तर चांगला वागत होता. ही सगळी घटना घडण्यापूर्वी तो आम्हाला जेवू खाऊ घालत होता. आणि नंतर एक घटना समोर येते की जो त्याचा व्हिडिओ समोर येतोय त्याच्यामध्ये की त्याला महाराष्ट्र सरकारकडनं 2 कोटी रुपये येणं बाकी होतं, त्याची थकबाकी येणं बाकी होतं. आणि म्हणून कुठेतरी तो एक फ्रस्ट्रेट होऊन भले त्याचा मार्ग चुकीचा झालेला असेल, पण तुला खरंच असं जेन्युअनली असं वाटतं का की या माणसाबरोबर जे झालंय ते योग्य झालंय, अयोग्य झालंय? तुझा याचा पर्स्पेक्टिव्ह काय? मला बघ, कारण का मला खरंच माहिती नाही की ते जेन्युइन आहे की नाही आहे. त्याच्यामुळे आय एम डेफिनेटली नो वन टू कमेंट. पण मला आपल्या सिस्टमवर खूप जास्त विश्वास आहे, मला मीडियावर खूप जास्त विश्वास आहे की जर खरंच असा काय जेन्युइन प्रॉब्लेम होता तर त्या 17 लहान पोरांचं आयुष्य रिस्कवर टाकण्यापेक्षा जर आपली मीडिया किती स्ट्रॉंग आहे तर मीडियाला अप्रोच केला असतं, एक मेसेज इंस्टाग्रामवर आणि सगळे धावून आले असते. आज मी एक स्टोरी टाकली सकाळपासून, एव्हरीबडी आलेत की जाणून गेलं की एक्झॅक्टली काय झालं आहे. तर त्या मीडियावर विश्वास ठेवला असता, सिस्टमवर विश्वास ठेवला असता तर हे असं प्रसंग झालं नसतं. बाकी हे जेन्युइन आहे नाही आहे मला कधी तो काय मला बोलला नाही, बिकॉज आम्ही फ्रेंड्स तर नव्हतोच कधी. प्रोफेशनली जे काय होतं ते होतं आणि मला नाही माहिती. पण हे जरी माहिती नसलं तरी आज सगळ्यांना हे माहिती पडलेलं आहे की ह्या ज्या अपहरण केसमध्ये ही सुद्धा असती, कदाचित काल ती तिथे सुद्धा सापडली असती. मात्र फक्त सासरे तिचे आजारी होते आणि त्याच्यामुळे ती त्या जे काय असेल, मीटिंग असेल, ऑडिशन असेल, जे काही तिला बोलवण्यात आलं होतं ती मात्र तिथे जाऊ शकली नाही. आणि त्यामुळेच आज ती इथे आहे आणि तिने हे धाडससुद्धा दाखवलं की हे लोकांपर्यंत पोचवलं, ही माहिती पोचवली, हे जास्त महत्त्वाचं आहे. पण तू हे सगळं आमच्यापर्यंत आणलंस, प्रेक्षकांपर्यंत आणलंस, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारे ती हे गोष्ट करते आहे. आणि मला असं वाटतं की या अपहरणामध्ये जे काही मुलं होती, जी काही सापडलेली होती ती बचावली गेलेली आहेत. तिने त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिला तर तो माणूस जेन्युइन वाटलेला आहे. मात्र पोलीस तपास करतील आणि पोलिसांच्या तपासात पुढे काय होईल ते आपल्याला कळेलच. कॅमेरामन साई प्रसाद पाटीलसह मी अजय परसुरे, मुंबई तक.